अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे। त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझं राजकारणात सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झालेली आहे। फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठे करतात का या सगळ्या भेटी? अजिबात नाही। नाही, दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा होणं ती स्वाभाविक आहे। ताई, आपण आपली दुसरी वेळ आहे, आपण शरद पवारांना येऊन भेटत आहात। चर्चेची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली? आता शेवटचा टप्पा ती जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे। तुमच्या समोरच्या म्हणजे अर्थात महायुतीने स्वतःचा उमेदवार घोषित केलाय पंकजा मुंडे बीडमध्ये, त्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे, परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे। नाही, याच्याबाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल, तो काही माझा विषय नाही। मी सांगितलं मगाशीच आपल्याला की निर्णयाची प्रतीक्षा आहे। थँक्यू।